नमस्कार मित्रांनो, आत्ताची खूप मोठी अपडेट. ज्या विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं नाही त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे प्रिझनचे ग्राउंड म्हणजे जेलचे ग्राउंड होते किंवा CPचे ग्राउंड होते मरोड येथे बृहन्मुंबईचे, त्यांना 17 तारखेला एक खूप मोठी संधी देण्यात आलेली आहे. आपण बघू शकता. 14 तारखेला माझं ग्राउंड होतं मुंबईला कारागृहाचं. तर काही कारणास्तव मला जायला जमलं नाही. त्यामुळे मी त्यांना त्यांच्या वेबसाईट म्हणजे त्यांच्या मेलवर मी एक माझा मेल केला. तिथं माझे फोटोज आणि हॉल तिकीट अपलोड केलं. तेव्हा त्यांचा मला रिप्लाय आला. बघू शकता आपण. काल रात्री मला हा रिप्लाय आला 10:49 आपण बघू शकतो त्या मेलमध्ये काय लिहिलेलं आहे. आपण केलेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने 17/3/2026 रोजी ठीक सकाळी 10 वाजता प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोड, मोर्शी रोड, विजयनगर, अंधेरी पूर्व, मुंबई येथे शारीरिक मोजमापणी व मैदानी चाचणीकरिता उपस्थित राहावे. कक्ष क्रमांक 9, भरती कक्ष, मरोड. तर मित्रांनो, हे बघा, जर आपण त्यांना मेल केला असेल किंवा नाही केला असेल तरीही आपण एकदा 17 तारखेला तिथं जाऊन तुम्ही तुमच्या अडचणी सांगून का आले नव्हते ते तिथं एक अर्ज लिहून द्यायचा आणि तुम्हाला ते भरती प्रक्रियेत मग एक चान्स देईल. तर बघा मित्रांनो, मला आज सकाळी एक मेसेज आला, तो पण दाखवतो. हे बघा मित्रांनो, आज सकाळी मेसेज मला 11:48 आलेला आहे. युअर फिजिकल एक्झाम फॉर प्रिझन कॉन्स्टेबल हॅज बीन रिचेड. तर बघा मित्रांनो, 17/3/2026 डेट महागव्हर्नमेंट ID यांनी मला हा मेसेज केलेला आहे टेक्स्टवर. तर आपण पण आपले ज्यांनी एक्झाम दिलेली नसेल ग्राउंडची किंवा काही अडचण आली असेल, बहुतेक विद्यार्थ्यांचं आता उद्या 15 तारखेला पेपर आहे, त्यांचं 14 तारखेला तिथं ग्राउंड असेल, ते मुलं ग्राउंडला जाऊ शकले नाही किंवा ज्यांचं ग्राउंड आता 16 तारखेला आहे ते पण मुलं ग्राउंडला जाऊ शकले नाही. कारण की बघा मित्रांनो, गडचिरोलीवरून एखादा मुलगा जर मुंबईला असेल आणि त्याचा पेपर जर गडचिरोली डिस्ट्रिक्टला असेल तर तो मुलाला जाणं शक्य आहे का? नाही आहे. त्याच्यामुळं सगळे मुलं 17 तारखेला येणार आहे. तुम्ही पण तुमची एक संधी आहे, बघून घ्या. त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल आणि प्रिझन हे दोन्ही पण एकाच वेळेस ते बोलवत आहे, याची नोंद घ्या. काही प्रॉब्लेम असल्यास कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.